नमस्कार सर. नमस्कार. काय सांगाल सर बेटी बचाव जन आंदोलनाबद्दल? नमस्कार, मी डॉक्टर शिवदीप उंद्रे, बेटी बचाव जन आंदोलनाचा समन्वयक म्हणून आज काम करतोय. बेटी बचाव जन आंदोलन हे 10 वर्षापूर्वी हडपसर येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये बेटी बचाव जन आंदोलनाचे प्रवर्तक डॉक्टर गणेश रागसर यांनी दिनांक 3 जानेवारी 2012 रोजी सुरू केलं. खरं तर आपल्या देशामध्ये 2011च्या जनगणनेमध्ये जर पाहिलं असेल तर मुलींची संख्या ही मुलांच्या दर हजारी संख्येच्या मानाने खूप कमी आहे आणि उद्याच्या काळामध्ये याचं सामाजिक विघातक परिणाम आपल्याला जाणवेल. त्यामुळे डॉक्टर गणेश रागसर यांनी आपल्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जे काही डिलेवरी होईल आणि त्यामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर कुठल्याही पद्धतीची फी आकारली जाणार नाही. मग ते नॉर्मल डिलेवरी असेल, सिझरियन असेल, कुठल्याही पद्धतीची फी आकारली जाणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं. आणि आज अखेर जवळपास 2400हून अधिक संख्येमध्ये फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये झालेली आहे. आणि फक्त डिलिव्हरी फ्रीमध्ये होत नाही तर त्या ठिकाणी ज्यावेळेला मुलीचा किंवा मुलीच्या आईचा डिस्चार्ज हॉस्पिटलमधून केला जातो त्यावेळेला केक कापून, मिठाई वाटून, विविध फुलांची त्या ठिकाणी बरसात करून अतिशय आनंदाने, स्वागताने त्या ठिकाणी मुलीचे जन्माचं स्वागत केलं जातं. म्हणजे एक उत्सवच होतो एक मोठ्या पद्धतीचा उत्सव. पण समाजामध्ये मुलगा हवाय पण मुलगी नको अशी जी एक छोटीशी भावना आहे त्याबद्दल काय वाटतं? नाही, निश्चितच समाजामध्ये आपण जर पाहिलं तर वंशाला दिवा पाहिजे, परंतु मुलगी एक वंशाची पंथी होऊ शकते ही परिस्थिती आहे, पण ती समाजाने मान्य केलेली नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा असा अनुभव आला की ज्या वेळेला मुलाचा जन्म होतो त्यावेळेला बऱ्यापैकी मुलाचे पालक त्या ठिकाणी येतात, आनंदाने येतात, आनंदोत्सव साजरा करतात. पण ज्यावेळेला मुलीचा जन्म होतो त्यावेळेला मात्र पालक त्या ठिकाणी एकतर भेटायलाच येत नाही अशी देखील परिस्थिती आहे, किंवा आले तरी त्या ठिकाणी नाराज असतात. मग मुलीचे जी फी असते, हॉस्पिटलचे जे बिल असतं ते भरताना थोडंसं त्यांच्या मनामध्ये थोडा संकोच जाणवतो. ही निश्चित परिस्थिती आहे, परंतु आता समाजामध्ये हळूहळू याविषयीची भावना बदलत चालली असं चित्र साधारण समाधानकारक दिसत आहे. परंतु तरीही पूर्ण समाजाची मानसिकता बदलवून जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत, आणि जोपर्यंत मुलींची संख्या ही मुलांच्या बरोबर येत नाही तोपर्यंत ही परिस्थिती आपल्याला बदलण्याची निश्चित गरज आहे. डॉक्टर, हे जे जन आंदोलन आहे बेटी बचाव यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने सहभागी झालात? म्हणजे तुमचं प्रेरणा काय होती किंवा तुमचा उद्देश काय होता यामध्ये? खरं तर डॉक्टर गणेश रागसर यांनी आपल्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला हे जन आंदोलन सुरू केलं, ते डॉक्टर गणेश रागसर आमचे जुने सहकारी आहेत. ज्यावेळेला आम्हाला याची माहिती मिळाली त्यावेळेला आमच्या लक्षात असं आलं की हे आंदोलन आता आपल्याला संपूर्ण देशभर किंवा जगभर त्या ठिकाणी पसरवण्याची गरज आहे. आणि मग या माध्यमातून डॉक्टर गणेश रागसर आमची चर्चा झाली. आणि मग नंतरच्या काळामध्ये हे आंदोलन फक्त मेडिकेअर हॉस्पिटलपुरतं मर्यादित न राहता आता आम्हाला सांगण्यास निश्चित अभिमान वाटेल की संपूर्ण जगभरामध्ये आंदोलन आता पसरत आहे. म्हणजेच आपल्याच देशाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास महाराष्ट्रासह पंजाब असेल, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, तेलंगणा अशा विविध राज्यांमध्ये बेटी बचाव जन आंदोलनाच्या हजारो रॅली त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्याच पद्धतीने आपल्या देशाच्या बाहेर सांगायचं झाल्यास 2019मध्ये आफ्रिका या खंडामधील झांबिया या देशामध्ये बेटी बचाव जन आंदोलनाच्या रॅलीसाठी आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलो होतो. आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो आणि अजूनही उद्याच्या काळामध्ये दुबई असेल, ऑस्ट्रेलिया असेल अशा विविध देशांमधून त्या ठिकाणी या मोहिमेसाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. परंतु मध्यंतरीचा कोविडचा एकंदरीत कालखंड विचार करता सर्व प्रोग्राम आगामी काळामध्ये आम्ही करणार आहोत. त्याच पद्धतीने आपल्याच देशाच्या बाबतीत तर जम्मू काश्मीर असेल किंवा इतर अनेक राज्यांमधून इन्व्हिटेशन आलेले आहेत. परंतु जसा जसा कालावधी जसा पुढे जाईल किंवा जसा वेळेचं आमचं वेळापत्रक तयार होईल त्या पद्धतीने आम्ही या पूर्ण देशामध्ये किंवा जगभरामध्ये दौरे करणार आहोत. हे जे जन आंदोलन आहे बेटी बचाव हे करताना अडचणी, समस्या काय आल्या? निश्चित समस्या तर आहेतच. एकतर हे बेटी बचाव जन आंदोलन म्हणजे खरं तर लोकांची मानसिकताच पूर्ण सुरुवातीला निगेटिव्ह होती. म्हणजे सांगायचं झालं तर आता मेडिकल हॉस्पिटलमध्ये जर एखादा
त्याच्यामुळे त्याच्यावरती कायदे ऑलरेडी तयार आहेत, परंतु त्या कायद्याच्या पळवाटातून देखील लोक वेगवेगळ्या माध्यमातून हे प्रकार काही ठिकाणी निश्चित होत आहेत, हे मान्य देखील करावे लागेल. आपण जो विषय सांगितला तो विषय थोडा वेगळा आहे. याच्यामध्ये की आपण जे सांगितलं की थोडक्यात अविवाहित मुलीच्या संदर्भात सांगितलं, त्या ठिकाणी खरं तर मुलगी मुलगा असा तो भेद नाही, तो विषय थोडासा वेगळ्या माध्यमातून त्याचा विचार करावा लागेल. मला नाही वाटत की त्याविषयी त्या ठिकाणी मुलीचा गर्भ आहे म्हणून त्या ठिकाणी गर्भपात होतो असा तो विषय नाही. कारण जसं बरेच पद्धत म्हणजे न कळतपणे तुम्ही म्हटले की जे असे होतात गर्भपात, तर लिंग निदान करणं अजूनही बेकायदेशीररित्या काही भागात चालू आहे, आपल्याला माहित नाही. त्यामुळे तो जो प्रमाण आहे त्यामुळे म्हणजे शक्यतो लग्नानंतर जे होतंय ते गर्भलिंग निदान चाचणीमुळे होतंय किंवा मुलगा पाहाव्या ह्या व्यासापोटी होतंय असं मला वाटतं. आता लग्नाच्या पूर्वी आपण जो विषय सांगितला तो थोडं खाजगी, एखाद्या व्यक्तीचं खाजगी आयुष्य असतं, त्यामुळे कदाचित तो निर्णय घेतलाय, त्यामुळे त्याविषयी आपण जास्त खोलात न गेलं जास्त बरं राहील. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. चालेल. आणि आता जे आहेत म्हणजे वंशाचा दिवा मुलगा आणि पणती मुलगी, तर अनकटच्या या अनकट संवादच्या माध्यमातून तुम्ही समाजाला काय अवेअरनेससाठी एक संदेश देऊ शकाल, म्हणजे देऊ इच्छिता? आता मुळात असं झालंय की मुलीचं जन्माचं स्वागत किंवा मुलगी वाचवा यासाठी अनेक संस्था देखील काम करत आहेत, परंतु फक्त मुलगी वाचवाच्या घोषणा न राहता त्याच्यामध्ये मुलीच्या जन्मासाठी प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात काहीतरी योगदान करण्याची गरज आहे. जसं मी सांगितलं की आमच्या आंदोलनामध्ये फक्त डॉक्टर्स नाही आहेत, तर उदाहरण देतो मी. काही जे सलूनवाले असतील की नाभिक समाजाचे, की त्यांनी देखील त्याच्यामध्ये सहभाग घेतलाय. फॉर एक्झाम्पल, त्यांनी असं जाहीर केलं की काहींनी असं जाहीर केलं की मुलीचं जावळ आम्ही फ्रीमध्ये करू किंवा मुलीला सलूनमध्ये डिस्काउंट जाहीर केलेला आहे. काही मेडिकलवाले आहेत की त्यांनी आपल्या औषधीमध्ये मुलींसाठी डिस्काउंट जाहीर केलेला आहे. आता मागे एका पाणीपुरीवाल्याने येस मध्ये मध्य प्रदेश छिंदवाडा ठिकाणी आमची एक रॅली झाली होती. योगायोग असा की त्या ठिकाणी आता एक पाणीपुरीवाला, त्याला मुलगी जन्माला आली, मग त्याने मुलीचा जन्म झाल्यानंतर 10,000 पाणीपुरी फ्रीमध्ये वाटल्या. किंवा मध्यंतरी आम्ही काही कोचिंग क्लासेसमध्ये देखील भेटी दिल्या, तर त्या कोचिंग क्लासेसवाल्यांनी मग मुलींना कोचिंगसाठी काही डिस्काउंट जाहीर केला. थोडक्यात काय आहे याच्यामध्ये, खरं तर अमाऊंट किंवा तुम्ही किती डिस्काउंट देता हा महत्त्वाचा नाही, पण तुम्ही त्याच्यामध्ये योगदान देत आहात. आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की ज्या वेळेला एखादा व्यक्ती त्याच्यामध्ये आपलं योगदान देतो, मग ते 1% का असणार किंवा 50% असेल, किंवा तुमचं योगदान असं, त्यावेळेला तुमची मेंटॅलिटी पहिली त्याविषयी पॉझिटिव्ह होत असते. एकदा तुमची मेंटॅलिटी पॉझिटिव्ह, हळूहळू तुमच्या कुटुंबाची पॉझिटिव्ह होत असते, आणि मग हळूहळू तुम्ही हा विस्तार असा आपण एक मायक्रो लेवलपासून करत असतो. म्हणजे व्यक्तीपासून सुरुवात आपल्या घरात, एका व्यक्तीपासून सुरुवात त्याचं फॅमिली होते, फॅमिलीपासून मग परत त्याचा नातेवाईक, मित्रपरिवार असा असतो. थोडक्यात हा बदल जो व्हायचा आहे हा आपल्याला मायक्रो लेवलनी काम ज्यावेळेस करू, तो बदल त्यावेळेला पूर्ण बदल समाजामध्ये होईल. अर्थात ही जी पूर्ण चैन आहे आणि ही खूप म्हणजे मोठं सायकल, खूप दिवसांसाठी काम करावं आहे. असं नाही की 2 वर्ष काम केलं किंवा 5 वर्षांनी सुद्धा. आता आम्ही 10 वर्ष काम करतो, पण याचा अर्थ असा नाही की 10 वर्षात सुद्धा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. कारण आता आपल्या देशाची जनगणना आता सुरू होईल,
कोविडमध्ये खरं तर 2021ला ती व्हायला पाहिजे होती, पण ते आता होईल. आणि ज्या वेळेला त्याचे सर्वे येतात, त्या सर्वेमध्ये ज्यावेळेला मुलांचा मुलीचा रेशो येईल त्यावेळेला आपला एक्झॅक्ट आकडा आता समजेल. आणि कदाचित अजूनही आपल्याला किती वर्षे काम करावं हे सांगणं थोडं अवघड आहे, पण जितकं काम करावं लागेल, 10 वर्ष लागतील, अजून 15 वर्ष लागेल, आमची तितकी तयारी आहे. जोपर्यंत संपूर्ण समाज याच्यामध्ये पूर्ण पॉझिटिव्ह मेंटॅलिटीने उतरत नाही, आम्ही शेवटपर्यंत काम करत राहू. नक्कीच डॉक्टर, तुमच्या या कार्याला आणि बोलताना एक सांगायचं राहिलं की इकॉनॉमी सर्वे ऑफ इंडिया आहे, त्याचा एक सर्वे आला होता. त्याच्यामध्ये त्यांनी असं नमूद केलंय की जवळपास 6 करोडपेक्षा जास्त मुलींची गर्भामध्ये हत्या झाली. 6 करोडपेक्षा जास्त. खरं तर आपण पाहिलं असेल, पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, आता कोरोना महामारी झाली, या सगळ्यांचं एकत्रित काउंट केला तरी आकडा इतका होत नाही. त्यापेक्षा जास्त स्त्रीभ्रूण हत्या झालेल्या आहेत. म्हणजे हा खूप मोठा एक हत्याकांड आहे. यामध्ये शासनाचं पण काही मदत किंवा म्हणतात ना की जसं आता मुलगी शिकली प्रगती झाली असं स्लोगन वगैरे चालतात. आता खरं सांगायचं तर 6 करोड हा आकडा फारच मोठा आहे, म्हणजे खूप मोठा आहे. फारच मोठा आहे. तर 10 वर्षामध्ये 6 करोड झाले. हा आकडा खरं तर खूप मोठा आहे. शासनाच्या बाजूने प्रयत्न करत असतं, अनेक स्कीम केलेल्या जातात. मग त्याच्यामध्ये मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, समृद्धी योजना, अनेक सरकारने वेगवेगळ्या सुकन्या योजना, इतर योजना ह्या सगळ्या चालू केलेल्या आहेत. त्याचा फायदा निश्चित होत असतो. परंतु ज्यावेळेला एखादी शासकीय योजना असते त्यावेळेला त्याच्यामध्ये लोकांची इन्व्हॉल्वमेंट तितकीच होईल, याची तितकं शाश्वती नसते. कारण जोपर्यंत ही लोकांची इन्व्हॉल्वमेंट होत नाही, इथे कुठेतरी शासन कमी पडतंय का मग लोकांचं अज्ञान म्हणजे समाजाचं आता आपण शासनाला डायरेक्टली दोष देऊ शकत नाही. शासनाच्या बाजूने काम करत असतं, परंतु कुठल्याही गोष्टीमध्ये जोपर्यंत लोकसहभाग होत नाही तोपर्यंत ती चळवळ यशस्वी होत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण लोकांना याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व करणार नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही, आम्हालाही नाही आणि कोणालाच नाही. हा थोडक्यात ही सामूहिक जबाबदारी आहे. आणि आपण सामूहिक जबाबदारी ज्या वेळेला सर्वांनी एकत्र येऊन ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला ती शक्य होईल असं मला वाटतंय. त्याच्यामुळे सरकार असेल, आपण सगळेजण असून आपण सगळे एकत्र मुलीच्या जन्माचं स्वागत करू आणि उद्याच्या काळामध्ये निश्चितच समाजाची मानसिकता बदलेल असं आशा बाळगू. नक्कीच डॉक्टर, तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. सध्या आपल्याला सर्वत्र एककल्ली बातम्यांवर भर दिला जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकही कंटाळलेत. हे लक्षात घेऊन आम्ही फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता दर्शकांना सविस्तर न्यूज बुलेटिन, डॉक्युमेंटरीज, लोकांच्या समस्या, शेतकरी वर्ग, ग्रामीण भागातील विस्तृत कव्हरेज, आरोग्य, जागरूकता, फॅक्ट चेक, आर्थिक घडामोडी, विस्तृत विश्लेषण, आंतरराष्ट्रीय बातम्या आणि क्रीडा यांचं संपूर्ण पॅकेज देत आहोत. अध्यात्म, सर्व धर्मियांसाठी अध्यात्मावर आधारित माहिती देणार आहोत, जे विज्ञानाशी तर्कसंगत असेल. योग आणि व्यायाम, यामध्ये आम्ही योग आणि इतर शारीरिक व्यायामांचे प्रकार तसेच त्यांच्याशी संबंधित तज्ज्ञांकडून विस्तृत माहिती दिली जाईल. सकारात्मक न्यूज, दिवसाची सुरुवात होताना तुम्हाला सकारात्मक घडामोडींचा आढावा दिला जाईल, ज्याची सकारात्मकता दिवसभर तुमच्या उपयोगी पडेल. बुलेटिन, यामध्ये इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे रिपीटेड बुलेटिन्स न दाखवता अगदी ग्रामीण स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सर्व घडामोडींचा जलद आढावा घेतला जाईल. अँकर बेस्ड न्यूज, यामध्ये बातम्यांचा विस्तृत आढावा घेतला जाईल. स्पेशल स्टोरीज, जगभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींवर आमच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्लेषणावर आधारित तसेच ग्राफिक्स आणि व्हिडिओज वापरून या स्टोरीज बनवल्या जातील. डॉक्युमेंटरी, यात इतिहास किंवा वर्तमानात घडलेल्या मोठ्या घटना, विलुप्त होत चाललेल्या प्रजाती, संस्कृती यांच्यावर आधारित डॉक्युमेंटरीज असतील. अर्थविश्व, यामध्ये भारतीय व जागतिक उद्योगांशी संबंधित घडामोडी, भारतीय आणि जागतिक शेअर मार्केट, तज्ज्ञांकडून आर्थिक विश्लेषण यांचा समावेश असेल. गेट टेक, मोबाईल्स, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस तसेच नवीन तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल, जेणेकरून अशा वस्तू खरेदी करण्यास तुम्हाला सोपे जाईल. धन्वंतरी, आरोग्याशी संबंधित बाबी, रोग, आजार या विषयांवर संबंधित तज्ज्ञांकडून विस्तृत माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. कृषी विश्व, कृषी संबंधित असलेले नवीन तंत्रज्ञान, त्याचा शेतीतील वापर, पिकांसंबंधी समस्या, बाजारभाव, कृषी तज्ज्ञांचे सल्ले यासारखी परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळेल. क्रीडा विश्व, इतर कोणत्याही चॅनल खेळाशी संबंधित खास बुलेटिन्स दाखवत नाही, जो आमचा चॅनल घेऊन येतोय.
अगदी ग्रामीण भागातील खेळांपासून ते आंतरराष्ट्रीय खेळापर्यंत सर्व घडामोडी तुम्हाला येथे पाहायला मिळतील. आपलं संविधान, विविध कायदे तज्ञांकडून दैनंदिन जीवनातील तेज प्रसंग, प्रॉपर्टी, तुमचे संविधानिक हक्क, राजकीय पेच प्रसंग या संबंधी माहिती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अनकटकट्टा, आमच्या स्टुडिओमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित खास व्यक्तींसोबत संवाद साधला जाईल. लोकमंथन, तुमच्या गल्लीत, तुमच्या गावात, तुमच्या शहरात आम्ही थेट येऊन तुमच्याशी संवाद साधू. तुमचे प्रश्न, समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुमच्या विचारांना आम्ही व्यासपीठ देऊ. पप्या, या माध्यमातून आमचा प्रतिनिधी तुमच्या दारापासून ते अगदी चौकाचौकांमधील समस्यांना वाचा फोडेल. भ्रष्ट अधिकारी असो वा कर्मचारी, सर्व मुद्द्यांना हात घातला जाईल. फॅक्ट चेक, यातून आम्ही तुम्हाला दाखवू बातमी मागची सत्यता. व्हायरल व्हिडिओ, नावाप्रमाणेच सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या मनोरंजक व्हिडिओ दाखवल्या जातील. अशा प्रकारे आम्ही आमच्या प्रेक्षकांना संपूर्ण पॅकेज देत आहोत, जे नेहमीच्या वृत्तवाहिन्यांपेक्षा वेगळे असेल. आमची माहितीपेक्षा तुमच्या माहितीप्रमाणे जातो की कुठल्याच वर्षी म्हणजे 2000 जेव्हापासून आपण सेन्सस मोजतोय, म्हणजे इंग्रजांनी चालू केलं तेव्हापासून आपण भारतामध्ये मुलींची संख्या ही कधी मुलांपेक्षा जास्त जन्मता नव्हती. बरोबर आहे. अजूनपर्यंत तुम्ही मागचे सगळे जुने रिपोर्ट काढा, दर 10 वर्ष कधीच मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या नाही गेलेली. मग ते अचानक 1026 महिलांची संख्या वाढलेली कुठून आली? म्हणजे काय चंद्रावरून महिला थोडं झाल्या? काहीतरी त्याला हे पाहिजे ना, तुम्हाला म्हणजे काहीतरी हे तर पाहिजे ना. कधीच तुमच्याकडे जर कुठल्याच राज्यामध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त नाही, कुठल्या जिल्ह्यामध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा जन्मता जास्त नाही. पण हे 5 वर्षात नाही, मागच्या 10 वर्षात नाही, 20 वर्षात नाही, 30 वर्षात नाही, 50 वर्षात नाही. आणि तुम्ही अचानक तुमचा रेशो होतो की आपल्या देशामध्ये महिलांची संख्या 1026. मग ते काही नवीन प्रॉडक्ट कुठनं झालं? ते 2 गोष्टी. त्याला एक म्हणजे मी चुकीचं म्हणत नाही, पण तो सॅम्पल सर्वे कसा असतो, इन जनरल असे फोन कॉल केले जातात किंवा तुमच्या घरी कशी संख्या, तुमच्या घरी संख्या कशी, रूट लेवलला जाऊन प्रत्येक माणसाचं चेकिंग आहे. कारण ज्यांना फोन दिले त्याच्यात महिलांची संख्या जास्त असते. बऱ्याच वेळा दुसरी गोष्ट की असं असतं की स्थलांतर झालेलं असतं, लोकांचा व्यवसाय महिला घरी असतात, त्यामुळे ते तसं पण असू शकतं, माहीत नाही. पण आमच्या माहितीप्रमाणे तर जर कधीच तुमची संख्या वाढलेली नाही आहे, आपली संख्या जर कधीच मुलींची वाढलेली नसेल आणि एकदमच महिलांचीच संख्या कशी काय वाढली? कारण त्याच मुली कारण सर्वेच्या हिशोबाने तुम्ही म्हटले की फोन वगैरे आपल्या तरी म्हणजे हॉस्पिटल्स किंवा यांना जात नाही. ठराविक त्यांच्याकडे जे नंबर असते, आणि जनरली काय नॅशनल सॅम्पल सर्वे हा ऑफिसमध्ये बसून केला जातो. आपल्याकडे बेटी बचाव आपण चळवळ आहे, आपल्याकडे डेटा आपण म्हणजे आपण अनालाइज कसं करतो? जनरली काय आहे, आपण डेटा कलेक्ट नाही करत, आपल्याला डेटाची हे नाही. आपण जे प्रत्येक ठिकाणी जाऊन वेगवेगळे प्रोग्राम अरेंज करून तिथल्या लोकांना ते करायला नंतर नाही मार्गदर्शन करतो, थोडंसं प्रेरित करतो, थोडंसं म्हणतात ना त्यांना ते करायसाठी हे करतो. कारण कसं असतंय माहिती का, मी एकटाच चांगला करतोय, आम्ही 4 जण चांगलं करतोय आणि तुम्ही आम्हाला हे करा, असा हा कन्सेप्ट नाहीये. हा, प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी केलं तर चेंज होणार आहे ना. आम्ही आमच्या लेवलनी करतोय इथं, पण समजा आता कालच आमचं तेलंगणामध्ये ते कामारेड्डी डिस्ट्रिक्टमधल्या एका हॉस्पिटलशी बोलणं झालं. आता त्यांना आम्ही इथं चांगलं करून सांगण्यापेक्षा त्यांना तिथं काम करायला लावणं गरजेचं आहे ना त्या एरियामध्ये. असं प्रत्येक एरिया डिस्ट्रिक्ट वाईज, तहसील वाईज आम्हाला जितकं पॉसिबल होईल 11 वर्षात तितकं डॉक्टर्स म्हणा, सोशल ऑर्गनायझेशन म्हणा आम्ही कनेक्ट केले आणि त्यांना तिथं काम करायला. एक आम्हीच एकटं चांगलं करण्यापेक्षा आपण सगळे मिळून करू. कसं म्हणजे 10 वर्षाचा ग्राफ बघितला, जशी आपण चालू केली तर 10 वर्षात ऑलमोस्ट म्हणजे आपण देशात बाहेर, इंडियाच्या बाहेर कशा पद्धतीनं आपण म्हणजे कॉन्टॅक्ट कसे होतात? जनरली कसं असतंय, बऱ्याच वेळा तुमच्यासारखे मीडियाचा आम्हाला खूप फायदा आहे.
तुम्ही न्यूज दिल्यानंतर बऱ्याच वेळा तिथले ज्यांनी पाहिजे त्यातले तर काही लोक आम्हाला कॉन्टॅक्ट करतात की आम्ही काय करतोय ते पहिले जाणून घेतात. त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना सांगत ते म्हणतात की तुम्ही खूप भारी चांगलं करताय. पण आम्ही त्यांना तेच तसंच सांगतो की बाबा फक्त आम्ही करून उपयोग नाही, तुम्ही पण करू शकता ना. त्यांना थोडंसं करण्यासाठी गाईड करतो आम्ही, एवढंच करतो, बाकी काही. म्हणजे अशी लोक अटॅच होतात आणि अटॅच आता होतात. हां, आता मग त्यांचं बघून दुसरी आणखी अटॅच होतात. आता प्रत्येक जण आम्हालाच बघून होणार नाही. आमचं बघून कुणी मुलींसाठी काय करायला लागलं तर त्यांचं बघणारी पण लोक त्यांच्या एरियात असतात ना, ते आणखी काहीतरी करायसाठी प्रयत्न करतात. म्हणजे मग असं चेन, हा हे मार्केटिंग हे नाही, सोशल मुवमेंटची चेन आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा, आणि सोशल मीडियाचा आम्ही जरा जास्त उपयोग केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मी फर्स्ट टाइम एका ठिकाणी तुमचं स्टेटस पाहिजे होतं तर सोशल मीडियाचा पण खूप फायदा झाला, कारण प्रत्येक जिथे जिथं जातो ना तिथले कार्यक्रम आम्ही जनरली रॅलीज म्हणा, पब्लिक अवेअरनेस म्हणा, असे कार्यक्रम घेऊन तिथल्या लोकांना सहभागी व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं, आम्हाला नाही काही मदत करायची. सहभागी व्हायचं म्हणजे तुम्ही मुलींसाठी काहीतरी करायचे, आणि ते तुमच्याच एरियात, आमच्या इथं नाही. म्हणजे समजा ते XYZ की बिहारमधला माणूस किंवा UP मधला माणूस किंवा राजस्थानमधला इथं येऊन नाही करणार काय, आम्हाला इथं येऊन भेट देण्याचा काही पॉईंटच नाही ना. हां, त्यापेक्षा त्यांनी तिथंच करायला पाहिजे काम. हाच जवळचा कन्सेप्ट आहे. गोवा, आफ्रिकन कंट्रीजमध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झाले, बांगलादेशमध्ये झाले, मग त्यांनी तिथंच करणं गरजेचं आहे ना. गरज पॉसिबल झालं तर आम्ही तिथं जातो त्यांच्यासाठी थोडंफार. पण आता काही प्रत्येक वेळेस फिजिकली जायची गरज नाही, कारण एवढं सोशल मीडिया स्ट्रॉंग झाला आहे किंवा एवढं हे झालेलं आहे, तर आपण फोनवरती ह्याच्यावरती पण बरेच मीटिंग अरेंज करू शकतो, घेऊ शकतो, त्यांना गाईड करतो. सर, मध्यंतरीच्या सर्वेच्या काळामध्ये सरासरी 900, 900 हजारी हा रेशो आलेलो असतात कंपनी. हां. त्याच्यामध्ये आता ग्रुप काय आहे? त्याच्यामध्ये तर मग आम्ही सांगितलं ना की दोन गोष्टी होत्या आपल्या समाजामध्ये. प्रत्येक राज्याला त्याची कॅटेगरी वेगळी. आपल्या समाजामध्ये दोन गोष्टी होत्या, एक तर स्त्रीभ्रूण हत्या आणि मुलींची हत्या. म्हणजे एक जन्माच्या पूर्वी चेकिंग करून गर्भात हत्या होणं त्याला फिमेल फिटिसाइड म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या म्हणतात, आणि जन्मानंतर जी हत्या होती त्याला मुलींची हत्या म्हणतात, कन्या हत्या. तर दोन्ही चालू होत्या आपल्याकडे. तर आत्ताच्या आमच्या माहितीप्रमाणे फिमेल इन्फिटिसाइड म्हणजे जन्मानंतरच्या हत्या पूर्णपणे बंद झाल्या. म्हणजे जन्मानंतरच्या मुलगा आणि मुलगीमधला भेदभाव पूर्णपणे बंद झालेला आहे, जवळजवळ भेद झालेला आहे. ह्यात यश मिळाले. पण जन्माच्या आधी गर्भामध्ये चेक करून जर मुलीच्या हत्या वाढल्या असल्याची जी भीती वाटते ती आपल्याला येणाऱ्या सेन्ससमध्ये 2024 अंदाजे कळेल ते जे रिपोर्ट. पण ॲक्च्युली पहिल्या हा दोन्हीमध्ये मुळात हा विषय आहे ना, हा रूरल अर्बनचा नाही आहे. दोन्हीकडे मुलगी नको, मुलगा पाहिजे. हो, आता म्हणजे हा विषय मुळातच आहे ना, हा म्हणजे रुरलचा पण आहे आणि अर्बनचा पण आहे. आले का लक्षात? म्हणजे रुरलमध्ये पण, ग्रामीण भागामध्ये पण जो मिडल क्लास आहे त्यांना मुलगा पाहिजे. शहरामध्ये पण जो मुलगा मिडल क्लास आहे, जो त्यांना स्मॉल फॅमिली म्हणतात ना, छोटं कुटुंब ठेवायचं, त्यांनाही मुलगा पाहिजे. त्यामुळे हा विषय हा ग्रामीण शहरी किंवा असा नसून हा जो पूर्णपणे एक म्हणतात ना, एक ग्लोबल प्रॉब्लेम आहे. आपल्या देशापुरताच मर्यादित नाही. तेवढ्याच मुलींच्या हत्या चायनामध्ये होतात, कॅनडामध्ये होतात, की जे आपले भारतीय तिथं मोठ्या संख्येने आहे. म्हणजे जिथं म्हणजे ग्लोबल रिपोर्ट असा आहे की जिथं भारतीय आणि चायनीज लोक गेलेले तिथं सगळीकडे मुलींची हत्या होतात. म्हणजे त्यांनी चांगल्या गोष्टी पण नेल्या, आपली संस्कृती नेली आणि त्याबरोबर चांगल्या वाईट गोष्टी पण घेऊन गेल्या. हां, तर आणि त्यामुळे तिथं पण होतात सगळीकडे. सरकारी पातळीवरून काय म्हणजे हेल्प होते तुम्हाला अशा गोष्टी? कसं आहे, सरकारी पातळीवरून हेल्प होण्यापेक्षा आमचा उद्देश असतो की गव्हर्नमेंटच्या ठिकाणी काम करावं, आम्ही आमच्या ठिकाणी काम करावं. आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करणाऱ्या एक गव्हर्नमेंटची करत नाही, प्रत्येकाने फक्त कॉन्टॅक्ट करून आम्ही खूप चांगलं काम करतो एवढं म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये, आपापल्या एरियामध्ये मुलींसाठी काम करणं, तर चेंज होणार आहे ना. म्हणजे गव्हर्नमेंटने आम्हाला मदत करणं किंवा आम्ही कुणाला तरी मदत करणं ह्याने चेंज होणार. प्रत्येकाने काम केलं तर बदल. पण सर, ही चळवळ व्यापक स्वरूपात समाजात रुजण्यासाठी काय अपेक्षित? प्रत्येकाने काम सहभागी झालं पाहिजे, प्रत्येकाने मुलींसाठी योगदान दिलं पाहिजे आपापल्या क्षेत्रामध्ये. आणि थोडंसं आपल्या विषयाकडे येतो की तुमचा जो मुख्य उद्देश बेटी बचाव, तुम्ही काय म्हणजे उद्देश आहे आता, जसं की तुम्ही वेगळ्या पद्धतीने हे करता. उद्देश म्हणजे आमचा उद्देश एवढाच आहे, मुलीच्या जन्माचं मुलांसारखं स्वागत झालं पाहिजे.
मुलीलाही मुलासारखा जन्म घेण्याचा अधिकार भेटला पाहिजे, मुलीलाही मुलासारखा सन्मान भेटला पाहिजे. आम्ही काही मुलांच्याही विरोधात नाही. हां, आमचा उद्देश एवढाच आहे की दोघांनाही एक समानता मिळाली पाहिजे. दोघांनी जन्म घेतल्यानंतर घरात कुटुंबामध्ये तेवढाच आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. हा जो उत्सव फक्त एवढंच आहे की आम्ही मुलीचा का करतो, तर मुलीचा होत नव्हता म्हणून. मुलीचा जर कुटुंबामध्ये मुलगी झाल्यानंतर बी एक खुशी आनंद साजरा केला जात असेल मुलासारखा, आम्हाला पण हे करायची गरज नव्हती ना. आम्ही आमचा व्यवसायच केला असता ना. एक मेसेज काय द्यायला आता सामान्य लोकांना, समाजाला? एक आपला समाज जर टिकवायचा असेल तर मुलींनाही मुलांसारखा जन्म घेऊन देण्याचा अधिकार दिला पाहिजे. त्यांचाही सन्मान झाला पाहिजे. त्यांच्याही मुलासारखंच मुलीच्याही जन्माचं स्वागत झालं पाहिजे. आणि हे करण्याची समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी. जर मुलगी जगली तरच समाज टिकेल ना. मुलीच जर नसेल तर विचार करा ना तुम्ही की मुलींशिवाय समाजाची अवस्था काय होणार आहे. तेव्हा ते विचार पण नाही करू शकते. मग ही प्रत्येकाची जबाबदारी. आणि कसं असतंय की जे आता मुलीच्या ज्या हत्या आपण कसं असतं, आपण खूप म्हणतात ताण लागले त्यावेळेस वीर खांदणारे लोक, ज्यावेळेस खूप मोठं काहीतरी संकट उडवून तेव्हा आपण पळापळी करतो, पण ती हानी भरून लगेच निघणार नाही ना. हे समजा एकदम तुम्हाला लक्षात आलं की समाजामध्ये खूप मोठ्या मुलींची हत्या झालेल्या आहेत आणि मुलींची संख्या खूप घटली, ती भरून यायला तुम्हाला 30-40 वर्षे घालवावं लागतील आणि ते सातत्याने काम करायला. मग तशी वेळ नाही आता आतापासून प्रत्येकाने म्हणतात ना, प्रत्येकाने मुलींसाठी योगदान देणं म्हणजे प्रत्येकाने मुलगी वाचली पाहिजे ह्यासाठी प्रयत्न केले, तिला सन्मान भेटला पाहिजे, ती वाचली पाहिजे ह्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं.